चॅनल. खूप दिवसांनी मी ब्लॉग करते आहे आणि माझा आजचा कंटेंट आहे की साडीज जे मला माझ्या रिलेटिव्सकडनं किंवा मम्मीकडनं किंवा माझ्या सासूकडनं मिळालेली आहे, तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्यू साडीज ज्या थोड्या माझ्या हार्टच्या खूप क्लोज आहे. तर सगळ्यात पहिली साडी जी आहे तर ती आहे ही साडी मला माझ्या एंगेजमेंट नंतर रौनकनी माझा जो फर्स्ट बर्थडे आलेला त्याला गिफ्ट केली होती. ॲक्च्युली हा पॅटर्न जो आहे ना त्या टाइमला खूप ट्रेंडिंग होता आणि भरपूरशा लेडीज ज्या आहेत ना त्या या टाईपची साडी अशा वेअर केलेल्या दिसायच्या. ही प्लेन साडी विथ दिस बॉर्डर, पण याला तुम्ही बघू शकता की खूप छान असे थ्रेडवर्क सुद्धा दिलेलं आहे. अँड सेकंड साडी माझ्या लग्नाच्या आधीचीच मी तुम्हाला सांगणार आहे. ही सुद्धा मी स्वतःच्याच चॉईसने घेतलेली. माझी जी लहान मावशी आहे तिने बोलवतात असं केळवणला, तर तेव्हा तिने मला ही साडी घेतलेली. छान याला अशी सुंदर एम्ब्रॉयडरी आहे. ही साडी सुद्धा मी खूपदा वेअर केली आहे आणि तुम्ही बघू शकता याचा पण लुक असा छान प्रिटी येतो. हा कलर नॉट पिंक नॉट रेड, डिफरंट कलर आहे, थोडा टमॅटो कलर आपण म्हणू शकतो. आणि याची एम्ब्रॉयडरी सुद्धा बघा किती सुंदर आणि अशी फाईन आहे. तर ही साडी सुद्धा मला खूप आवडतं. तर ही सेकंड साडी. अँड लग्नाचे कपडे तर माझे सगळे माझ्याकडे इथे नाही आहे. ते ठेवलेले आहेत नागपूरच्या घरी. आणि लग्नानंतर जी फर्स्ट राखी आलेली तेव्हा मे बी मिक्स इमोशन्स होते किंवा लग्न झाल्यानंतर असं भावा बहिणीचं नातं जे ते आणखी घट्ट होतं, क्लोज होतं माझ्या भावानी. मग लग्नानंतर फर्स्ट राखीला मला ही साडी गिफ्ट केली ती. आणि नेटची साडी तर माझी फेवरेट आहे. कधी कुठेही मला नेटची साडी दिसली आणि ती मला जर आवडली तर मी ती साडी सोडत नाही. तर ही साडी मला माझ्या भावाने गिफ्ट केलेली. साडी अशी खूप सुंदर आहे आणि ग्रे कलर आहे. मी ही वेअर केलेली. नाईट टाईमला याचा लुक जास्त उठून दिसतो आणि छान दिसतो. याची पण ही अशी डिझाईन जी आहे ती खूप फाईन आहे आणि याचे स्टोन्स वगैरे असे मी तर आतापर्यंत बघितले नाही की निघत आहे किंवा काय, बिकॉज छान आहे. आणि याचा नेट सुद्धा असं अंगाला रुतण्यालायक नाहीये, सॉफ्ट आहे, मऊ आहे आणि खूप छान आहे. सो ही साडी मला माझ्या लाडक्या भावानी फर्स्ट राखीला गिफ्ट केली होती. थँक्यू आकाश. त्यानंतर माझी मम्मी मला लग्नानंतर मला आणि रौनकला दर दिवाळीला कपडे घेत असते. तर आहेत त्या पण ठेवलेल्या भरपूर. बट ही जेव्हा ती फर्स्ट टाइम आम्ही पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर जेव्हा ती फर्स्ट टाइम माझ्याकडे आली होती तेव्हा ही साडी ती घेऊन आली होती. येल्लो कलरची साडी आहे. येल्लो म्हणजे असं भडक येल्लो नाही आहे, बट येल्लो आहे आणि खूप सुंदर आहे. अशा पॅटर्नची साडी कंगना रनावतनी घातली होती एका फंक्शनमध्ये. आणि याच्यावर जी ही प्रिंट आहे तर ही अशी एम्ब्रॉयडरी किंवा काय असं नाही आहे आणि इवन धागा प्रिंटसुद्धा नाही आहे, बट खूप सटल आणि खूप सुंदर आहे. सो हां, ही एक खूप सुंदर साडी आहे जी मम्मी मला घेऊन आलेली. त्यानंतर ही साडी सुद्धा खूप जवळ आहे, म्हणजे कारण की ही साडी मला माझ्या मामानी घेतलेली दिवाळीला आणि तो आता नाही आहे, बट ठीक आहे. तर थँक्यू मामा. ही पण खूप सुंदर साडी आहे. ही ॲक्च्युली मी व्हिडिओ कॉलवरच सिलेक्ट केलेली, बट ओरिजिनली घातल्यानंतर सुद्धा खूप प्रिटी दिसते. आणि हा बॉटल ग्रीन कलर आहे, असा एकदम ग्रीन भडक ग्रीन वगैरे नाही आहे, खूप सुंदर आहे. सो त्यानंतर ही साडी मला माझ्या लहान आत्याने घेतलेली. मला 3 आत्या आहे, त्यातली ही साडी मला माझ्या लहान आत्यानी मी सडन त्यांच्या घरी गेलेली आणि तेव्हाच 1-2 दिवसांनी किंवा माझा बर्थडे 1-2 दिवसाआधी झालेला, तर ॲज अ गिफ्ट म्हणून आत्याने मला ही साडी घेतलेली. ही सुद्धा नेटची आहे आणि ही सुद्धा खूप प्रिटी दिसते. मिक्स कलर आहे, नेव्ही ब्ल्यू, स्काय ब्ल्यू अँड गोल्डनचा. आणि याला असे थोडे
टिकल्यांची अशी डिझाईन आहे आणि याला अशी कॉपर कलरची काइंड ऑफ म्हणू शकतो, बिकॉज ही गोल्डन पण नाही आहे, सिल्वर पण नाही आहे, तर अशा टाईपची बॉर्डर आहे आणि ही पण खूप सुंदर दिसते घातल्यानंतर. मी दोनदा वेअर केली आहे, नवरात्रीमध्ये आणि एकदा दसऱ्याला. तर ही पण खूप सुंदर दिसते. ही माझ्या आत्याने मला घेतलेली. त्यानंतर आत्ता लास्ट याच 2025ची जी नवरात्र होती ना, त्यात मी महालक्ष्मीला साड्या हे केलेल्या, चढवलेल्या. त्यातली एक साडी रिटर्न मिळतं आपल्याला. तर ही साडी महालक्ष्मीची आहे आणि ही सुद्धा खूप सुंदर आहे. अशी म्हणू शकतो आपण डार्क पर्पल कलर आहे आणि याला पल्लू असं आहे. तर प्रॉपर अशी महाराष्ट्रीयन लुक साडी दिसते आणि घातल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसते. याला अशी रेड मरूनिश टाईपची अशी बॉर्डर आहे आणि थोडा पैठणी लुक येतो, बट या खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे ही साडी. आफ्टर दॅट जसं मी सांगितलेलं की माझी मम्मी जी आहे ती एव्हरी दिवाळीला मला आणि रौनकला कपडे घेते. तर आता या लास्ट दिवाळीला तिने मला ही साडी घेतलेली आणि ड्रेसेस पण घेतलेले, बट ही साडी खूप छान आहे आणि याचा सुद्धा असा ऑरेंज कलर नाही आहे, बट असा भडक ऑरेंज नाही आहे, याचा समथिंग असा डिफरंट कलर आहे हा. बट खूप सुंदर आहे ही साडी. असं म्हणजे घातल्यानंतर अशी चापून चुकून बसते आणि खूप छान वाटते अशी अंगावर. मी याची सेफ्टी पण सुद्धा काढलेली नाही आहे, तर छान आहे बघा. थँक्यू मम्मी. आफ्टर दॅट पिंक तर माझा फेवरेट कलर आहेच. तर लास्ट बर्थडेला, माझा बर्थडे तसा ऑगस्टमध्ये येते, लास्ट बर्थडेला आम्ही नागपूरलाच होतो. तर माझ्या सासूबाईंनी म्हणजे रौनकच्या मम्मीनी मला ही साडी गिफ्ट केलेली. खूप सुंदर पिंक कलर आहे हा. याला सुद्धा अशी छान अशी बॉर्डर आहे आणि ही सुद्धा वेअर केल्यानंतर इतका रॉयल आणि रिच लुक येतो ना. तर ही पण माझी फेवरेट साडी आहे. खूप सुंदर आहे आणि खूप मऊ आहे. थँक्यू सासूबाई. अँड ही साडी 2024च्या ख्रिसमसला मला रौनकने घेऊन दिलेली. तर ही सुद्धा साडी नेटची साडी तर माझी फेवरेट आहेच आणि हा सुद्धा लाईट पिंक शेड आहे, ॲज पिंक माझा फेवरेट कलर असल्यामुळे. आणि मी माझ्या माइंडमध्ये ना असं एक कुठेतरी असा थॉट होता की मी या ख्रिसमसला ना अशी व्हाईट नाही, पिंक नाही, अशी थोडीशी सॅटल लाईट कलरमध्ये अशी मला साडी हवी आहे. आणि मी तुम्हाला सांगू की जेव्हा आम्ही एका शॉपला गेलेलो तिथे मी माझ्या सासूबाईंसाठी साडी घ्यायला गेलेली. ही साडी सडन तिथे अशी समोर ठेवलेली, कोणीतरी असं बघत होते आणि घेऊन दिली खाली. तर मी ही साडी बघितल्यानंतर दुसरी साडी बघितलीच नाही, कारण ही साडी मला इतकी आवडली. कारण तुम्ही बघू शकता की किती रिच लुक आहे याचा आणि याचा नेट सुद्धा इतका सॉफ्ट आहे आणि याची डिझाईन वाव सुपर. आय लव इट. माझी फेवरेट साडी आहे ही पण. ओके, तर साड्या बघून तर आपल्या झालेल्या आहेत आणि एक आता माझ्याकडे ड्रेस आहे जो मी आतापर्यंत वेअर नाही केलाय, बिकॉज आम्ही पुष्कळ दिवस झाले कुठे बाहेर गेलेलो नाही आणि मी ओकेजन्स शोधतीये तो ड्रेस वेअर करायचा. तर आता येणारच आहे. हा ड्रेस मला माझ्या काकूंनी एका स्पेशल ओकेजनला आणलंय. तर याला फिटिंग करायचं होतं म्हणून मी ठेवलेला. बट मी अशा पॅटर्नचे ड्रेसेस मला आवडतात. तर हा माझ्या एका काकूनी आणलाय, कविता काकूनी. तर हा सुद्धा असा मेहंदी कलरचा ग्रीन कलरमध्ये हा ड्रेस आहे. याला सुद्धा इतका छान थ्रेड वर्क आहे आणि मोती वर्क आहे आणि याला नॉट्स आहे. असे स्लीव्स नाही आहेत, नॉट्स आहेत असे शोल्डरवर टाय करायला. तर हा सुद्धा खूप सुंदर दिसतो आणि याला खाली बॉटममध्ये ना असं पॅन्ट आहे आणि इव्हन पॅन्टला सुद्धा डिझाईन आहे. हे बघा, खूप छान ड्रेस आहे हा. तर थँक्यू कविता काकू. एक साडी अगेन पिंक. ही साडी एक माझी भाभी आहे तिने आणलेली. ही सुद्धा पिंक आहे. पिंक पिंक नाही आहे, ही सुद्धा अबोली कलर म्हणतो ना तो टाईपची. ही पण खूप छान आहे, बघू शकता.
साडीज खूप आवडल्या असतील. आणि हां, सॅटल आहेत, मला जास्त असे लाऊड कलर आवडत नाही, बट जे काही आहे ते थोडेफार जे सुंदर कलर आहेत ते आहेत माझ्याकडे. आणि छान वाटतं मला, साडीज वेअर करायला खूप छान वाटतं. बट काय ऑफिस वगैरे असल्यामुळे मला काही ऑप्शन मिळत नाही. बट ठीक आहे. अँड मी खूप दिवस झाले की मी व्लॉग टाकला नाही आहे किंवा काय, किंवा मे बी खूपदा असं होतं की वेळ मिळत नाही किंवा काहीतरी कामामुळे बिझी होऊन जातो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेम द्यायला विसरू नका. नेक्स्ट व्लॉग मी जितकं होईल तितकं लगेच असं अपलोड करायचं ट्राय करेल. तर या, तुम्हाला माझ्या साडीज आवडल्या असतील तर प्लीज डू कमेंट. अँड ओके, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.